कुठल्याही प्रकारचा विचार, कुठल्याही प्रकारची जात पात धर्माच्या पलीकडे जाऊन हा संतोष बांगर काम करतो हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे। म्हणून आपल्या सर्वजणांना माझ्या या कोतरा सर्कल मध्ये जास्ती माझा आदिवासी बांधव आहे। माझ्या आदिवासी समाजाच्या सर्व माझ्या माता बहिणी वडीलधारी मंडळीला मला एवढंच सांगायचं आहे की जो आपला माजी आमदार आहे, मी खोटं बोलणार नाही, ध्यानात ठेवा, मी महादेवाचा भक्त आहे, तुम्हाला माहित आहे। त्या महादेवाच्या या पवित्रेश्वराच्या या चरणी या मातीवरती मी तुम्हाला सांगतोय की माजी आमदारांनी सांगितलं की माझ्या आदिवासी समाजाचं 50,000 मतदान म्हणले या कळमनुरी मतदारसंघात त्या समोरच्या उभाटाच्या उमेदवाराला देणार। आणि कसं देणार तर 50 लाख रुपये मला वाटते की त्यांनी त्या ठिकाणी डील केली आणि 5 लाख रुपये टोकन सुद्धा घेतलं। म्हणजे माझ्या आदिवासी समाजाच्या जीवावरती तुम्ही काय तुमच्या माहितीसाठी त्यांना सांगा की होय आम्ही 100% ज्यावेळेस मागच्या 2019 ला आम्ही संतोष बांगरच्या पाठीमागे ठामपणे उभा होतो, त्याच पद्धतीने आजही सुद्धा माझ्या बाबुरावजी कदम यांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभा आहोत। त्यांनी सांगितलं की आदिवासी समाज आमच्या पाठीमागे आहे। आदिवासी समाजाला मी तुम्हाला खास करून सांगेल की ते मी बोलू नये, पण आदिवासी समाजाला ऐकण्याचं काम या माजी आमदारानं केलं नाही हे विसरता कामा नये, तुम्ही ध्यानात ठेवा। 50 लाख रुपये तुम्हाला सांगतो की टोकन, 5 लाख रुपये टोकन घेतलं आणि 45 लाख रुपये द्यायचे ठरले। हे सगळे माझ्या आदिवासी समाजाच्या सर्व सरपंच असतील, त्यांना सगळ्यांना माहित आहे। पण आपल्याला विनंती आहे की येणाऱ्या 26 तारखेला कुठल्याही प्रकारच्या भूलथापाला बळी पडू नका आणि माझ्या बाबुरावजी कदम यांना प्रचंड बहुमताने विजयी करा। आपल्याला सर्वांना विकासाच्या बाबतीत आपल्याला सगळ्यांना सांगण्याची आवश्यकता नाही। मला वाटते की या पोत्रा गावामध्ये मला वाटतं आमदार फंडातून मंदिरा सभा मंदिरासाठी 10 लाख रुपये आपण या ठिकाणी दिले। पवित्रेश्वर महादेव मंदिराच्या समोर सभा मंडप फेअर ब्लॉक साठी 3 कोटी रुपये आपण या ठिकाणी दिले। त्याच्यानंतर स्टेट दलित वस्ती माध्यमातून सीसी रोड रस्त्यासाठी आपण 30 लाख रुपये या ठिकाणी दिले। मला वाटते की ओटीएसपी अंतर्गत आदिवासी वस्तीमध्ये फेअर ब्लॉक साठी आपण 10 लाख रुपये दिले। तांडा वस्ती योजना अंतर्गत आपण 10 लाख रुपये दिले। जीपी दलित वस्ती अंतर्गत सीसी रस्त्यासाठी आपण 10 लाख रुपये दिले। जल जीवन मिशनच्या माध्यमातून आपण 1 कोटी 20 लाख रुपये दिले। जल संधारण अंतर्गत बंधाऱ्यासाठी आपण 1 कोटी 10 लाख रुपये दिले। त्याच्यानंतर पोत्रा गावातून जाणारा मुख्य जो रस्ता आहे, नाली आहे, हे जो रस्ता आहे याच्यासाठी आपण 1.5 कोटी रुपये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।